नमस्कार मंडळी. तर आम्ही नियोजन केलं होतं कोकण ट्रिपचं. आम्ही दिवसाची सुरुवात आपल्या सांगलीतील औदुंबरमधील दत्ताच्या दर्शनाने केली. दत्तांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे वळलो कृष्णामाईच्या दर्शनाकडे. कृष्णामाईचं दर्शन करता करता तिथे सूर्यदेवांची पण एंट्री झालती. सूर्यदेवांचंही दर्शन करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर आम्ही तसंच पुढे येऊन पोचलो आपल्या आंबा घाटात. आंबा घाटाचं आपलं सौंदर्य एक नंबर झालं. आंबा घाटात येऊन पोचल्यावर आम्ही तिथे एक व्हिडिओ शूट केला व तसंच पुढे आमचा प्रवास चालू ठेवला. प्रवास चालू करता करता म्हटलं एखादा व्हिडिओ गाडीतून पण घ्यावा. गाडीतून एक व्हिडिओ घेतल्यानंतर आम्ही पुढे येऊन बघितलं काय आंबा घाटात एक गाडी झालती आपली पलटी. देवाकडे हीच प्रार्थना केली की ह्या गाडीतले सगळे प्रवासी सुखरूप असावेत. व गाडीचा बघतोय तर काय पुढून गाडीची पूर्णपणे वाट लागलेली होती व पुढचा सगळा पोर्शन संपलेला होता. बघतोय तर काय गाडीच्या 2 रिमा पण गेलेल्या होत्या व गाडीचं बरंच असं नुकसान झालं होतं. पुढे येऊन आम्ही पोहोचलो मार्लेश्वराच्या कमानीपाशी. कमानीतून आता एंट्री केल्यावर आम्ही येऊन पोहोचलो मंदिरात. मंदिराची आरती चालू झाली. मार्लेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही खाली येऊन पोहोचलो धबधब्याकडे. पावसाळा संपून 3-4 महिने झाले तरी सुद्धा धबधब्याला अजून बक्कळ असं पाणी चालूच होतं. धबधब्यापासून खाली येऊन आम्ही खाल्ली जराशी मॅगी. तिथून आम्ही थेट येऊन पोहोचलो गणपतीपुळ्यात. गणपतीपुळ्याच्या कमानीपासून आम्ही आज जाऊन म्हटलं पहिल्यांदा आपण बीचला जाऊ. बीचवर जाऊन आम्ही जराशी मजा मस्ती केली व थोड्या राईडी करून घेतल्या व आम्ही विचार केला आता आपण आपल्या रूमवर जाऊन फ्रेश वगैरे होऊन आपण डायरेक्ट जाऊया आपल्या गणपतीपुळ्याच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला. फ्रेश वगैरे होऊन आम्ही आलो आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात. गणपती बाप्पाचं आपल्या दर्शन घेऊन तेथील असणाऱ्या प्रसादाचाही लाभ घेतला. तिथंच बाजूला असलेल्या खरेदीच्या मार्केटमध्ये जाऊन आम्ही आमच्या दिवसाचा एंड केला.